नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे. अभ्यासमाला चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 8व्या प्रकरणाचा दुसरा भाग, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. या प्रकरणाचा पहिला भाग आपण पाहिला. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आधी पहा, म्हणजे संपूर्ण पाठ व्यवस्थित समजेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघूया भारतातील शेती, मासेमारी आणि खाणकाम. भारतातील शेतीचा विचार केला तर ब्राझीलच्या तुलनेत स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान जास्त आहे आणि जास्त लोकसंख्या म्हणजेच मनुष्यबळ शेती या व्यवसायात गुंतलेले आहे. प्राचीन काळापासून परंपरेने चालत आलेल्या या व्यवसायात 60% भूभाग लागवडीखाली आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत: विस्तीर्ण मैदाने, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ म्हणजे मोठा कालावधी, हवामानातील विविधता. भारतातील शेती मुख्यत्वे करून निर्वाह प्रकारची आहे. भारतातील प्रमुख खाद्यान्न पिकं आहेत गहू, ज्वारी, बाजरी आणि मका. तसेच नगदी पिकं आहेत चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर आणि ताग. नगदी पिकं ही व्यापाराच्या दृष्टीने घेतली जातात. त्याचप्रमाणे विविध प्रकारची फळे, भाजीपाला आणि मसाल्याचे पदार्थ भारतात पिकवले जातात. पुढे तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे. भारतातील ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकांचे वितरण चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि नकाशाला नावे द्या. सुटसुटीतपणे व्यवस्थित दाखवता यावे म्हणून 2 आराखडे वापरा. एका आराखड्यात तांदूळ, गहू, ज्वारी ही खाद्यान्य पिकं आणि दुसऱ्या आराखड्यात कापूस, ऊस, चहा, सफरचंद ही नगदी पिकं म्हणजे व्यापारी पिकं घ्या. आता पाहू मासेमारी. ब्राझीलला 7400 तर भारताला 7500 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, हे लक्षात ठेवा. भारतात खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण उत्पादनापैकी 40% वाटा सागरी मासेमारीचा तर 60% वाटा गोड्या पाण्यातील मासेमारीचा आहे. मत्स्य व्यवसाय पुढील बाबींसाठी उपयोगी आहे. एक म्हणजे आहारातील एक घटक. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आहारामध्ये मासे हा महत्त्वाचा घटक आहे. पुढे आहे रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि निर्यातीद्वारे परकीय चलन मिळवणे. सागरी पाण्यातील मासे कोणते बघा. अरबी समुद्रातील मासे आहेत वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट आणि झिंगे. आणि बंगालच्या उपसागरातील आहेत शेवंडे, लबीचकई म्हणजे क्लुपिड्स, रावस इत्यादी. गोड्या पाण्यातील म्हणजे नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादीमधले मासे आहेत कटला, रोहू, चोपडा इत्यादी. पुढे तुम्हाला सांगितले आहे शोधा पाहू. भारतातील मत्स्यशेतीची माहिती इंटरनेट व संदर्भ साहित्यातून घेऊन टिपण तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, मत्स्यबीजाचे कृत्रिमरित्या फलन करून त्यांची पाण्याच्या टाकीत किंवा लहान कृत्रिम तलावांमध्ये वाढ केली जाते, त्याला मत्स्यशेती म्हणतात. त्याबद्दल अधिक माहिती मिळवा. पुढचा भाग आहे खाणकाम. भारतातील छोट्या नागपूरचं पठार हे खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं. खनिजांसाठी पुढील प्रदेश प्रसिद्ध आहेत. कोळशाच्या खाणी आहेत पूर्व महाराष्ट्र व छत्तीसगडमधील कोरबा भागात. खनिज तेलाच्या विहिरी आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रात मुंबई आहे, गुजरातमध्ये कलोल, कोयाली इथे, बंगालच्या उपसागरात गोदावरीच्या मुखाजवळ खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. त्याचप्रमाणे इतर खनिजं पाहिली तर राजस्थानात संगमरवर सापडतो. आग्र्याचा ताजमहाल संगमरवराचाच आहे. आंध्र प्रदेशामध्ये कडाप्पा या दगडाच्या खाणी आहेत. स्वयंपाकाच्या ओट्यासाठी किंवा कपाटांसाठी हा काळा दगड वापरला जातो, त्याला कडाप्पा म्हणतात. आता बघूया ब्राझीलमधील उद्योग. ब्राझीलमधील प्रमुख उद्योग आहेत लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन. या मोठ्या उद्योगांसोबतच साखर उद्योग, सुती कापड, रेशीम, लोकर
आणि खाद्यान्न प्रक्रिया हे उद्योगही विकसित झाले आहेत. हे सर्व द्वितीयक व्यवसायात आहेत. मोठ्या उद्योगांचं केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झालं आहे. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत. पश्चिमेकडे चला असं प्रोत्साहन ब्राझील सरकार देत आहे. पुढे चौकट आहे, थोडे आठवूया. आकृती 8.2 मध्ये दिलेल्या विभाजित वर्तुळाच्या आधारे भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचे योगदान किती आहे ते सांगा. आकृती बघा. द्वितीयक व्यवसायात भारताचे योगदान 26% आणि ब्राझीलचे 27.5% एवढे आहे. म्हणजे उद्योगधंदे जवळपास सारखे आहेत, फारशी तफावत नाही. आता पुढे आहेत भारतीय उद्योग. सुरुवातीला काही उद्योगांशी संबंधित लोगो म्हणजे बोधचिन्ह दिलेली आहेत. ती कोणत्या उद्योगांची आहेत व त्यासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो ते बघूया. ONGC लिहिलेले हे चिन्ह, याचा लाँग फॉर्म आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. खनिज तेल व नैसर्गिक वायू शुद्धीकरणाचा हा प्रकल्प आहे. खनिज तेल शुद्ध करून रॉकेल, डिझेल, पेट्रोल तयार केले जाते. तसेच वाहनांमध्ये आणि स्वयंपाकासाठी लागणारा गॅस या उद्योगांतर्गत मिळतो. यासाठी लागणारा कच्चा माल आहे खनिज तेल. पुढचे चिन्ह आहे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडचे. ही विशाखापट्टणममधील स्टील कंपनी आहे. विझाग स्टील या नावाने ती ओळखली जाते. यासाठी लागणारा कच्चा माल आहे लोह खनिज. पुढचे तुमच्या परिचयाचे चित्र आहे आरे. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात ही आरे वसाहत आहे. दूध एकत्रीकरण व शुद्धीकरण करायचा हा कारखाना आहे. या वसाहतीत सुमारे 16,000 दुभती जनावरे आहेत. दुधावर म्हणजे प्राणीज उत्पादनावर आधारित हा प्रकल्प आहे. पुढे CLW म्हणजे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स हा रेल्वेचा कारखाना आहे. पश्चिम बंगालमध्ये चित्तरंजन या ठिकाणी असलेल्या या कारखान्यात भारतीय रेल्वेचे इंजिन तयार होतात. यासाठी लागणारा कच्चा माल लोह खनिज. पुढचे बोधचिन्ह बघा. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ, द महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही 1965 साली स्थापन झालेली कंपनी. महाराष्ट्र शासनाची कृषी क्षेत्रातील मोठी कंपनी. ही मुंबईला आहे. शेतीसाठी लागणारी खते, कीटकनाशके, अवजारे, पशुखाद्य या कंपनीत तयार केले जाते. पुढचे बोधचिन्ह आहे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे. खादी व ग्रामोद्योग यांच्या विकासासाठी 1957 मध्ये स्थापन झालेली भारत शासनाची ही कंपनी. हातमागावर सुती, लोकरी, रेशमी कापड तयार केले जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात चालणारे अनेक छोटे उद्योगधंदे म्हणजे ग्रामोद्योग विकसित केले जातात. हे चिन्ह आहे केंद्रीय रेशीम बोर्ड भारत. रेशीम उत्पादन करणारा हा उद्योग आहे. हा वनावर आधारित उद्योग आहे. रेशमाच्या किड्यांनी स्वतःभोवती तयार केलेले हे रेशमाचे आवरण काढून रेशमी वस्त्र तयार केले जाते. पुढचे बोधचिन्ह आहे RCF म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. ही खत निर्माण करणारी कंपनी आहे. या सर्व उद्योगांची अधिक माहिती तुम्ही इंटरनेटद्वारे जाणून घेऊ शकतात. उद्योगांचे वितरण पुढील गोष्टींवर अवलंबून असते. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी. त्यामुळेच देशभर ते असमान वितरित झालेले असतात. धातू खनिजांचे साठे आणि धातू निर्मितीचे उद्योग. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग, कर्नाटक आणि तामिळनाडू, द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात हे उद्योग केंद्रित झालेले आहेत. या ठिकाणी कोळशाचे व लोह खनिजाचे साठे आहेत. तसेच दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि औष्णिक विद्युत केंद्रांकडून अखंडित आणि स्वस्त विजेची अनुकूलता लाभली आहे. काही धातू उद्योग पुढील राज्यांमध्ये आहेत: राजस्थान, तांबे, शिसे आणि जस्त.
कर्नाटकात लोह, पोलाद, मॅंगनीज व ॲल्युमिनियम. तामिळनाडूत ॲल्युमिनियम. शेतीवर आधारित उद्योग, त्यांचा कच्चा माल असतो कापूस, ताग आणि ऊस. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये साखर उद्योग आणि पश्चिम बंगालमध्ये ताग उद्योग आहे. विविध राज्यांच्या वनप्रदेशांजवळ वनोत्पादनावर आधारित उद्योग आहेत. कागद, प्लायवूड, आकपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी उद्योग. कोकण आणि केरळच्या किनारी प्रदेशात काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योग आढळतात. खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात तेल शुद्धीकरण केंद्र आहेत. कोयाली, दिग्बोई, नुनमती, बोनगाई गाव, मथुरा व बरौनी ही तेल शुद्धीकरण केंद्र समुद्र किनाऱ्यापासून अंतर्गत भागात आहेत व तेलशुद्धीकरण केंद्रापासून दूर आहेत, मथुरा आणि बरौनी. मिठाचे उत्पादन पुढील राज्यांमध्ये होते: गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू. या व्यतिरिक्त यांत्रिक, विद्युत, वाहन, खते आणि अशी असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादनाचे उद्योग जे कच्च्या मालावर फारसे अवलंबून नसतात ते देशभर विखुरलेले आहेत. पुढे जरा डोके चालवायचे. राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही तेथे मिठाचे उत्पादन कसे काय होत असेल? तुमच्या डोक्यात नक्कीच हा विचार आला असेल. मिठागरे हे समुद्रकिनाऱ्यावर असतात. सागराच्या खाऱ्या पाण्यातील क्षारांपासून मीठ तयार होते. तर राजस्थानला किनारा नसतानाही मीठ कसे तयार होत असेल? तर तेथे सांभर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्या ठिकाणी मिठाचे उत्पादन घेतले जाते. आणि राजस्थानला स्वच्छ प्रखर असा सूर्यप्रकाश आहे, त्याचा त्यासाठी फायदा होतो. पुढे भारत आणि ब्राझील देशातील आयात, निर्यात आणि व्यापार संतुलन दाखवणारा तक्ता दिलेला आहे. अंक US डॉलरमध्ये आहेत. त्यावर आधारित काही प्रश्न आहेत. सुरुवातीचे 2 प्रश्न 9वीच्या अभ्यासावर आधारित आहेत. तुम्हाला आठवत असेल, व्यापार संतुलन म्हणजे काय? तर एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. दुसरा प्रश्न आहे, व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा. व्यापार संतुलनाचे प्रकार आहेत: प्रतिकूल व्यापार, निर्यातीपेक्षा आयात जास्त असेल तर तो ठरतो प्रतिकूल व्यापार. अनुकूल व्यापार, आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल तर तो असतो अनुकूल व्यापार. आणि पुढे व्यापार संतुलन म्हणजे आयात आणि निर्यात दोन्ही गोष्टी समान असतात. हे आपण 9वीला शिकलो आहोत. तक्त्यावरून शोधायचे, प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताची आयात प्रत्येक वर्षी निर्यातीपेक्षा जास्त आहे. शेतीमाल व कारखान्यातला माल मुबलक प्रमाणात उत्पन्न होत असूनही लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याला विदेशातून माल आयात करावा लागतो. म्हणजेच आपल्या देशाचे व्यापार संतुलन प्रतिकूल प्रकारचे आहे. या उलट दरवर्षी ब्राझीलची निर्यात जास्त व आयात कमी, त्यामुळे ब्राझीलचे व्यापार संतुलन अनुकूल प्रकारचे आहे. ब्राझील देश कोणते पदार्थ निर्यात व आयात करतो ते पाहू. ब्राझीलची निर्यात आहे लोह खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादी. आणि ब्राझील देश आयात करतो यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल आणि वंगण. कोणत्याही पदार्थाचे देशात उत्पादन जास्त झाले तर निर्यात होते आणि तुटवडा भासला तर दुसऱ्या देशातून आयात करावी लागते. ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार देश आहेत जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत. आता बघू भारताची निर्यात व आयात. भारत कोणत्या पदार्थांची निर्यात करतो? चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादी पदार्थांची. आणि आयात केले जाणारे पदार्थ आहेत खनिज तेल म्हणजे पेट्रोलियम, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे इत्यादी आयात करतो.
आयात निर्यातीसाठी भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार असलेले देश आहेत युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन आणि रशिया. प्रत्येक देशाला स्थूल अंतर्देशीय उत्पादनात म्हणजे देशाच्या एकूण उत्पादनात व्यापाराचा मोठा वाटा असतो. भारत आणि ब्राझील दोन्ही देशांच्या उत्पादनात व्यापाराचा हिस्सा दाखवणारा आलेख दाखवला आहे. निळा रेषालेख ब्राझीलचा आणि गुलाबी रंगाचा भारताचा आहे. 1960 ते 2016 या वर्षांमध्ये या देशांना व्यापारातून किती उत्पादन मिळाले हे दाखवले आहे. तुमच्या लक्षात येईल की 1960 ते 1990पर्यंत भारताचे व्यापारातून मिळणारे उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी होते. 1990 नंतर कायम ब्राझीलपेक्षा जास्त असले तरी 2010 नंतर उत्पादनाचा हिस्सा तुलनेने कमी झालेला दिसतो. पुढे द्वैताचे रंग या चौकटीत भारत व ब्राझीलची मैत्री स्पष्ट केलेली आहे. ब्रिक्स हा 5 देशांचा एक गट आहे. चौकटीतील प्रश्नांची उत्तरे पाहू. ब्रिक्स या लघुरूपाचा अर्थ काय होतो? ही 5 देशांची आद्याक्षरे या नावात आहेत. बी फॉर ब्राझील, ब्राझील देश. आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, भारत. सी फॉर चायना, चीन. एस फॉर साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे, हा गट कधी स्थापन झाला? हा गट 2006 मध्ये स्थापन झाला. या गटाचे उद्देश कोणते? या गटाचे उद्देश आहेत गटातील सदस्य देशांमध्ये परस्पर आर्थिक सहाय्य, व्यापार वाढ आणि परस्पर सहकार्य. पुढे विचारले आहे, कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत? उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या खंडातले देश या गटाचे सदस्य नाहीत. मग या गटाचे सदस्य कोणकोणत्या खंडात आहेत? दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका. पुढे भारताला ब्राझीलकडून झालेली आयात निर्यात दाखवणारा एक आलेख दिलेला आहे. त्याद्वारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला केलेल्या निर्यात मूल्यापेक्षा अधिक होते? 2009 व 2012 या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलच्या केलेल्या निर्यात मूल्यापेक्षा अधिक होते. कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वात अनुकूल होते? ते होते 2013 या वर्षी. 2013 या वर्षी झालेल्या व्यापार संतुलनाबाबत भाष्य करा. 2013 या वर्षी भारताच्या ब्राझीलशी संबंधित निर्यात मूल्यातील आणि आयात मूल्यातील तफावत सर्वात जास्त होती. ही तफावत म्हणजे फरक शिल्लकीचे म्हणजे अनुकूल व्यापार संतुलन निर्देशित करणार आहे. कोणत्या वर्षापासून भारताचे निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे? तर 2013 या वर्षापासून भारताच्या निर्यातीचं मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यांपेक्षा जास्त आहे. ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधाबद्दल टीप लिहा. यात चढउतार दिसून येतो. महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत की 2013 या वर्षापासून भारताच्या निर्यातीचं मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे आणि 2014 वर्षापासून भारताच्या ब्राझीलबरोबरील एकूण आयातीत आणि निर्यातीत दोन्हींमध्ये घट झालेली दिसून येते. भारत व ब्राझील दोन्ही देशांनी परस्परांच्या देशांमध्ये गुंतवणूक करून औद्योगिक केंद्र उभारली आहेत. ती कोणत्या क्षेत्रातली आहे ती बघा. भारताने ब्राझीलच्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक कोणती क्षेत्र आहेत? माहिती व तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन. ब्राझीलने भारतीय कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक बघा, ती कमी प्रमाणात आहे. वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे आणि जैवइंधन. पुढे आपल्याला माहिती देणाऱ्या 2 चौकटी आहेत. माहीत आहे का तुम्हाला? बघा, गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे. म्हणूनच या प्रदेशाला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते.
कॉफी ही इथिओपियातील मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या प्रारंभी ब्राझीलमधील पारा राज्यात कॉफीची लागवड केली. कॉफीच्या मळ्यांना फजेंडॉस असं म्हटलं जातं. पुढची माहिती आहे, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्त्वाचा भाग असतो. देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावर एकच कर असावा या उद्देशाने भारताने विक्री व मूल्यवर्धित करांऐवजी वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजे GST 2017 अवलंबली. ब्राझीलने ही कर प्रणाली 1984 पासूनच स्वीकारली आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजे GST बहुस्तरीय आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाठ समजल्यावर लाईक केले तर मलाही कळेल की विद्यार्थ्यांना पाठ समजला. हा पाठ वर्गात शिकवायला 5-6 तास का लागतात. तो मी 2 व्हिडिओत अतिशय सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोन्ही व्हिडिओ शांतपणे पुन्हा अभ्यासा. संपूर्ण पाठाचे आकलन सहज होईल. धन्यवाद.